ठाण्यावरून गणेश नाईक आणि शिंदेंच्या शिवसेनेत चांगलीच झोंपली। रावणाचा उल्लेख करत गणेश नाईकांनी केलेल्या टीकेला नरेश म्हस्केंनी उत्तर दिले। रावणामध्ये असलेले गुण पुण्यात आहेत हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असं म्हस्के म्हणाले। नवी मुंबई महापालिकेत मी पक्षाला सत्ता मिळवून दिली। ठाण्यात सुद्धा मी सत्ता मिळवून देऊ शकतो, पण त्यासाठी रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल। त्यासाठी तुम्ही तयार आहात का, अशी विचारणा गणेश नाईकांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना केली। पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठाण्यामध्ये युतीचा आग्रह धरला आणि युतीच्या बोलणीत तुमचा सन्मान राखला गेला नाही तर युतीला विरोध करणारा मी पहिला असेल, असंही गणेश नाईक म्हणाले। कोण खलनायक का ठरला? त्यांनी दुसऱ्यांच्या बायका पळवल्या, सीतामाईला त्यांनी अपहरण करून त्यांच्या लंकेत घेऊन गेले, म्हणून रावण खलनायक ठरला ना। शिंदे साहेबांबद्दल नसतील बोलले, कारण रावणाच्या पावलावर पाऊल ठेवून कोण चाललंय हे अख्ख्या जगाला माहिती आहे।